मित्रांनो, MPSCने ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला. आपल्या सर्वांना माहिती आहे की थोडंसं मागे जर गेलं तर TCS IBPS मार्फत काही परीक्षा होत होत्या. त्याच्या आधी महापरीक्षा पोर्टल मार्फत परीक्षा होत होत्या आणि या परीक्षांमधला भोंगळ कारभार आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामधला फ्रॉड आपल्याला माहिती आहे. कशा पद्धतीने विद्यार्थी तो पेपरमध्ये फ्रॉड करत होते किंवा कशा पद्धतीने ते पोस्ट विकल्या जात होत्या, याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्याच्या न्यूज आहेत, त्याचे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आहेत. त्यानंतर एक मागणी होत होती की सगळ्या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आपण मागील 10 वर्षापासून ही मागणी करतोय आणि त्याच्यातच या सरकारने ती मागणी मान्य केली आणि सगळ्या परीक्षा या MPSC मार्फत घेतल्या जातील असं जाहीर केलं. आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलनं केली, मोर्चे केले असतील किंवा विद्यार्थ्यांची जी नाराजी असायची ती सर्व नाराजी या सरकारने दूर करून टाकली. का आता सगळ्या परीक्षा MPSCकडे दिल्या आणि आपल्याला माहिती आहे की या ज्या परीक्षा आहेत MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या, मागील 20 वर्षामध्ये एकदाही कुठलाही फ्रॉड या MPSCमध्ये झालेला नाही. MPSCचा पेपर फुटू शकत नाही. ती विश्वासार्हता विद्यार्थ्यांची होती म्हणून या सगळ्या परीक्षा MPSCकडे याव्यात ही आग्रही मागणी होती आणि ती मान्य झाली. पण आता केलं काय? MPSCने ज्या TCS IBPSकडे परीक्षा फुटल्या जात होत्या म्हणून MPSCकडे दिल्या, MPSCने त्याच परीक्षा पुन्हा त्या TCSकडे देण्याचा घाट घातला आणि सगळ्याच परीक्षा म्हणजे डेप्युटी कलेक्टरपासून तर गट क पर्यंत सगळ्याच परीक्षा सरळ सेवेमार्फत भरल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षा ह्या घेण्यात आणि त्याच्यातून मग आंदोलनं सुरू झाली. विविध गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक ट्विट केलं की ऑगस्ट 2027 पर्यंत या परीक्षा ऑफलाईन होतील आणि त्यानंतर पुन्हा त्या परीक्षा ऑनलाईन होतील. म्हणजे आजचं मरण त्यांनी उद्यावरती ढकललं. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली. परंतु MPSCच्या ऑफिस बाहेर एक आंदोलन झालं. हे ठिय्या आंदोलन, म्हणजे डायरेक्ट मुळावरच घाला घालण्याचं काम तिथं झालं होतं. हे आंदोलन कुणी केलं? आपल्या सर्वांना नाव माहिती आहे. हे आंदोलन जे ॲक्टिव्हिस्ट आहेत धनंजय शिंदे सर, की ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी तलाठी जे भरती होत होती TCS मार्फत त्याच्यामध्ये जे घोटाळे होत होते त्याच्या विरोधात एक कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि ज्यांचा या ऑनलाईन परीक्षा किंवा या सॉफ्टवेअरमध्ये 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे असे धनंजय शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुमचा IT मधला खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि या परीक्षा कशा फुटतात याच्यामध्ये पण तुमचा चांगला अनुभव आहे. कारण तुम्ही तलाठी भरती ज्यावेळेस झाली त्याच्यामध्ये जो फ्रॉड होता, तुम्ही पिटिशन दाखल केलेली आहे. पिटिशन दाखल केली याचा अर्थ तुम्ही सगळा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला आहे. मला माहिती आहे, सगळ्या पहिल्या दिवसापासून तुम्ही करताय आणि तुम्ही डायरेक्ट MPSCच्या ऑफिसच्या बाहेरच आंदोलनाला बसलात. मला सगळ्यात आधी बऱ्याच गोष्टी करायच्यात. तुमच्या पक्षाची भूमिका पण मला जाणून घ्यायची तुमच्याकडून, आत्ता सध्याची परिस्थिती. परंतु तुमचा IT मधला म्हणजे ह्या ऑनलाईन सिस्टीममधला अनुभव खूप मोठा आहे. तुम्ही मला वाटतं अमेरिकेमध्ये पण जॉब करत होतात. काय नक्की ह्या ऑनलाईन परीक्षा खरंच पारदर्शक पद्धतीने होऊ शकतात भविष्यात? मागे तर झाल्या नाहीत पण भविष्यात होऊ शकतात? मी जवळजवळ 21 वर्ष पूर्ण वेळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होतो. माझं करिअरच म्हणजे 1995 ते 2016 म्हणजे मॅन्युअल टाईपरायटर, इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर, डेस्कटॉप कम्प्युटिंग, नेटवर्क कम्प्युटिंग, सर्व्हर बेस्ड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग ही सगळी रिव्होल्युशन मी अगदी जवळनं बघितलेली आहे. आणि ह्या 21 वर्षातली माझी शेवटची जी 10 वर्ष आहेत 2006 ते 2016 ह्या 10 वर्षांमध्ये मी सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये काम केलं आहे. तुम्हाला माहिती असेल IBM नावाची कंपनी आहे जिने संगणकाची निर्मिती केली किंवा सिस्को सिस्टीम्स नावाची कंपनी आहे. तर सिलिकॉन व्हॅलीमधली सॅन ब्रुनो हे कॅलिफोर्नियामध्ये एक शहर आहे सॅन ब्रुनो. तिथे 2 टेक्नोक्रॅट्स एकत्र आले आणि त्यांनी ईमेल सिक्युरिटीची एक कंपनी तयार केली आयनपोर्ट सिस्टम, जिला नंतर सिस्कोने टेक ओव्हर केलं. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती आहे की हॉटमेल आपल्या सबीर भाटियाची जी कंपनी होती ती त्याने मायक्रोसॉफ्टला 1600 करोडला विकलेली. मग Y2K चा प्रॉब्लेम आलेला, बरोबर ना? तर मग ईमेल हा क्रिटिकल बिझनेस ॲप्लिकेशन असेल, त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न काय आहेत? ईमेलच्या माध्यमातून कशी चोरी होईल, लबाडी होईल, स्पॅम मेल्स आता पण होते, आपण बघतोय. तर त्याच्यासाठीची जी टेक्नॉलॉजी आहे ती आमच्या कंपनीने बनवलेली, आयनपोर्ट सिस्टीम्स नाव तिचं. आणि त्या कंपनीला सिस्कोने टेक ओव्हर केलं. तर मग मी 2006 पासून 2016 म्हणजे सिस्को असेल, IBM असेल, F5 नेटवर्क्स असेल, ह्या सिक्युरिटी सोल्युशन प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या म्हणजे सरकार जे असतात, गव्हर्नमेंट्स असतात ग्लोबल किंवा मोठमोठे कॉर्पोरेट्स असतील, त्यांच्यासाठी सिक्युरिटी यंत्रणा आम्ही द्यायचो. TCS कंपनी जी आता हे जे काम करते आहे, तर TCSची ईमेल सिक्युरिटी यंत्रणा ही मी स्वतःच प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या माहितीसाठी. त्यामुळे असं म्हटलं जातं, आपण शाळेपासून ऐकतोय की टेक्नॉलॉजी हे दुधारी अस्त्र आहे, बरोबर. पण ते जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात जर गेलं तर त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. आणि तो दुरुपयोग मी अगदी जबाबदारीने सांगतोय,
2017-18-19च्या कालावधीतलं महापरीक्षा पोर्टलपासून ते आत्तापर्यंत नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जेवढ्या ऑनलाईन परीक्षा झालेल्या आहेत, आता नीटचा घोटाळा हे गाजतोय, तर नुसत्या सरकारी म्हणजे परीक्षांच्या माध्यमातून शिक्षणाच्या बाबतीत असेल, मेडिकल एक्झाम असेल, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून किंवा सरकारी नोकऱ्यांसाठीची जी परीक्षा यंत्रणा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे केलेली आहे, माझा अत्यंत गंभीर असा आरोप आहे आणि पुराव्यांसकट की ह्या ज्या काही परीक्षा झाल्या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या UST ग्लोबल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ते आत्तापर्यंत ह्या सदोष पद्धतीने झाल्या. आपण एक म्हणतो की पकडली जाते ती चोरी, जी पकडली जात नाही तिचं काय. आणि म्हणून गेल्या 2017-18 पासून ते आत्तापर्यंत महापरीक्षा पोर्टल हा महाराष्ट्रातला व्यापम स्कॅम होता. बरोबर. परंतु तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेस पण 25,000 ते 30,000 पदं भरली गेली आणि पोरं रस्त्यावर उतरली. सरकारने ऐकलं नाही त्यावेळेस कोण होतं मुख्यमंत्री, गृहमंत्री कोण होतं, IT मिनिस्टर कोण होतं. ते प्रकरण दाबलं गेलं आणि नवीन सरकार आलं. ती कंपनी सैन्याला सुद्धा ही सेवा पुरवत होती. बापरे. UST. आणि सैन्याने जेव्हा सैन्याच्या डिपार्टमेंटने बघितलं की अरे हे कंपनीची सदोष यंत्रणा राबवली जाते, ह्याच्यातनं घोटाळे होत आहेत, होऊ शकतात, त्यांनी त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने ती ब्लॅकलिस्टेड कंपनी आपण UST तिच्या माध्यमातून आपण महापरीक्षा पोर्टलची हे केले. महापरीक्षा पोर्टलचा आत्ताही जर प्राइस वॉटर हाऊस कुपर्सचा जर रिपोर्ट बघितला, जो त्यांनी टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस ऑडिट केलेला आहे, ऑडिट करणारी कंपनी आहे, तो देवेंद्र फडणवीस सरकारने दाबला. डिसेंबर 2022ला जे सरकार आलेलं महायुतीचं, महाविकास आघाडी सरकारला दूर करून, तर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारमध्ये पण प्रामाणिक लोक आहेत, चांगली लोक आहेत, ज्यांना वाटतं की ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, तर तो रिपोर्ट फुटला, तो पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध झाला, परंतु तो रिपोर्ट सुद्धा दाबण्यात आला. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की हे काय चाललंय, टेक्नॉलॉजी चुकीच्या माणसात असल्यामुळे, शेवटी मी समजा मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, आपण दोघांनी बनवून एखादी यंत्रणा बनवली तर त्याची सिक्रेट्स तुम्हाला आणि मला माहिती असतात ना. बरोबर. आत्ता काय होत आहे की जी चांगली चालणारी व्यवस्था आहे ती खाजगी कंत्राटदार, TCS आयॉन असेल, IBPS असेल, UST ग्लोबल असेल किंवा सरकार आता जे म्हणताय ना की आम्ही स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप करू, सरकारचं काम सॉफ्टवेअर डेव्हलप करणं नाही आहे, तर कंत्राटदारांच्या माध्यमातून घेतली जाणारी ऑनलाईन परीक्षा ही सदोष असल्यामुळे माझं एक या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक तंत्रज्ञान क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून, एक अभ्यासक म्हणून अगदी स्पष्ट मत आहे की ऑनलाईन परीक्षा कुठलीच घेऊ नये. ऑफलाईन इज द बेस्ट सोल्युशन. आणि तीच मागणी घेऊन आपण त्या दिवशी उपोषणाला बसले. येस. मला एक सांगा फक्त, ऑनलाईन परीक्षा किती प्रकारे फुटली जाऊ शकते किंवा किती प्रकारे त्याच्यात मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं? आता तुम्हाला मी सांगतो, महापरीक्षा पोर्टलचा जो घोटाळा झालेला त्याच्यात प्राइस वॉटर हाऊस ही जगातली नामवंत ऑडिट फर्म आहे. ओके. मोठमोठ्या सरकारी किंवा खासगी कॉर्पोरेट सेक्टरचं सुद्धा ती ऑडिट करते. तर तिच्या रिपोर्टमधल्या मी तुम्हाला फाइंडिंग सांगतो. जो कॉम्प्युटर असतो, आता मला सांगा, आपण 1ली पासून ते 10वी पर्यंत किंवा भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जेवढ्या परीक्षा होतात, मुलं आपण वर्गात बसलो, समजा तुम्ही 1लीत आहात, पेपर लिहिल्यानंतर तुमचा झाला पेपर, तुम्ही एकदा टीचरला दिलेला पेपर परत घेऊ शकता का? नाही. महापरीक्षा पोर्टलमध्ये जे पोर्टल बनवलेलं त्याच्यात मल्टिपल लॉग इन होतं. ओके. हे दुर्दैवाने महाराष्ट्राला माहिती नाहीये, कारण तो रिपोर्टच जाहीर झाला नाही. येस. तो जो कॉम्प्युटर होता तो इंटरनेटला कनेक्ट करू शकत होतो. याचा अर्थ काय होतो की कॉपी सहजरित्या होऊ शकतं, हे ऑडिटमध्ये सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जे पेनड्राईव्ह असतात ते पेनड्राईव्ह डिॲक्टिव्हेटेड नव्हते, ते ॲक्टिव्ह होते. म्हणजे बाहेरनं कोणी पण बाबूराव घेऊन पेनड्राईव्ह कनेक्ट करून कॉपी करू शकत. बरोबर. अशा तर चोऱ्या आहेतच. परंतु त्याच्यानंतर ज्या नवीन 2 कंपन्या आणल्या, आता मला एक साधी गोष्ट सांगा ना, TCS आयॉन किंवा IBPS कंपनी आहे, ह्यांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र आहेत का हो? नाही. म्हणजे ते काय करतात, लास्ट माईलसाठी स्थानिक कम्प्युटर केंद्रांशी, प्रायव्हेट कम्प्युटर केंद्रांशी ते हे करतात. बरोबर. आणि म्हणून पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला, वन भरतीमध्ये घोटाळा झाला, तुमच्या म्हाडाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला, मृदा आणि जलसंधारण परीक्षेमध्ये घोटाळा झाला, तलाठीमध्ये सुद्धा घोटाळा झाला. आणि म्हणून शेवटी नाईलाजाने, आणि आम्ही ह्याच्या संदर्भात सरकारला सांगत होतो, सरकारने काहीच ऐकलं नाही 2023च्या याच्यामध्ये. आणि म्हणून मग
नाईलाजाने आम्हाला पेटिशन दाखल करावी लागली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा राहुल कवठेकर आणि मी आम्ही दोघं जॉईंट पेटिशनर होतो त्यावेळेस. आता मॅटनी काहीतरी निर्णय दिलाय तुमच्या Yes. तर योगायोग गोष्टी म्हणजे म्हणतात ना, निसर्ग कशा गोष्टी घडून आणतो. आपण 8 जुलै ते 16 जुलै हे 9 दिवसाचं ऐतिहासिक उपोषण केलं MPSCला जाब विचारण्यासाठी, बरोबर. संविधानिक चौकटीमध्ये. आणि गांधींचा सत्याग्रह होता तो आपला, अहिंसात्मक मार्गाने चालणारा तो सत्याग्रह होता. आपल्या हातात शस्त्र नव्हतं, पण आम्ही गांधी होती. आमच्या हातात संविधान होतं आणि आम्ही म्हटलं की नाही, MPSCने ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. MPSC स्वायत्त बॉडी आहे. मला आठवतंय की 25 तारखेला निर्णय झाला. त्याच्यानंतर MPSCच्या अधिकाऱ्यांनी, अध्यक्ष आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली, ते सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आलेल्या बातम्यांचा त्यांनी प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही स्वायत्त यंत्रणा आहात की तुम्ही भाजपसारखी प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करणारी यंत्रणा आहात? हे मला तरी जेवढं आठवतंय तसं MPSC असं काही करत नव्हती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही आपल्याला योग्य वाटल्या नाहीत. आणि म्हणून मग आपण म्हटलं की आपण MPSCच्या दारात जाऊन बसूया आणि तिथे आपण न्याय मागण्याच्या दृष्टीने आपण एक प्रयत्न करूया. तुम्ही म्हणता तसा योगायोग झाला. आपण उपोषणाला सुरुवात केली. आपण भूमिका ही मांडली बरं का TCS मध्ये. त्या तुम्ही जर बघितलं असेल पहिल्या दिवशीची आपण ब्रीफिंग केली, त्याच्यात पण सांगितलं की TCSच्या तलाठी परिषदेमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे, तो पण पेंडिंग आहे, पण ह्याच्याबद्दल सरकार काहीच करत नाही. आणि मग दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मॅटची ऑर्डर आली. आणि मॅटच्या ऑर्डरमध्ये हे सगळं स्पष्ट आहे. आणि मॅटने जे आदेश दिलेले आहेत, तो त्यांचा 110 पानांचा रिपोर्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कसा राज्यातील, माझ्या अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 लाख मुलं आहेत जी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करतात. जवळजवळ 35 ते 40 लाख पोरं पोलीस भरतीसाठी करतात. MPSCसाठी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 साठी एक 20-25 लाख मुलं आहेत. आणि बाकीची मुलं बँकिंगसाठी वगैरे अशी. तर त्यांची स्वप्न उद्ध्वस्त झाली होती, हे आपल्याला मान्य नाही आहे. आणि त्यांच्या आज पुण्यामध्ये स्टोरी झालेल्या आहेत. पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, अमरावतीमध्ये, नाशिकमध्ये जी मुलं आपलं गाव सोडून त्या शहरात क्लासेससाठी जातात, अभ्यासासाठी जातात. दुष्काळ पडला की त्यांना गावावरनं येणारे पैसे सुद्धा कमी होतात. एक वेळ जेवणारी पोरं बघितलेली आहेत मी. बरोबर. त्यामुळे ह्या मुलांच्या स्वप्नाशी तुम्ही अशा पद्धतीने कृती करता, ह्याला महाराष्ट्रद्रोह असं म्हणतात. बरोबर. हा महाराष्ट्रद्रोह आहे. हा या मातीशी केलेला द्रोह आहे. आणि तुम्ही फसवताय सरळ. आणि चांगली चालणारी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करायची, ती बंद करायची. आणि तुम्ही कंत्राटदार घडून खाजगीकरण करून सदोष यंत्रणा राबवताय तुम्ही. त्यामुळे तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा गरज नाहीये. कोणी विचारलं तुम्हाला? अरे पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आहे देशामध्ये. तुम्ही कोणत्या स्टेक होल्डर्सला विचारलं याच्याबद्दल हा निर्णय घेताना? तेव्हा TCS आणि IBPSचं महाराष्ट्रात कुठे सगळ्याच जिल्ह्यामध्ये सेंटर नसल्यामुळे खाजगी परीक्षा केंद्रांमध्ये त्यांनी टायअप केलेलं आहे. आणि खाजगी परीक्षा केंद्र तलाठी परीक्षेच्या वेळेस केंद्राच्या केंद्र हायजॅक झालेले आम्ही बघितलेली आहेत. आणि ते पुरावे आपण लातूर आणि आत्ताचं उस्मानाबाद म्हणजे जे आहे धाराशिव, आत्ताचं तिकडच्या कलेक्टरना ते सगळे पुरावे दिले. सापडले तेवढेच दिले. ऐका, सापडलेले. म्हणूनच मी म्हटलं की जी पकडली जाते ती चोरी, जी पकडली जात नाही ती काय कोणालाच काय. तर त्या पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि मग मॅटने त्या पुरावे ग्राह्य धरून. आणि बरं, दुसरी गोष्ट, तिकडच्या कलेक्टरचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे पण गेलेला आहे. त्याच्यावर सरकारने पुढे काय केलं कोणालाच माहित नाही. किती म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं ना. आणि म्हणून 25 तारखेला निर्णय झाल्यानंतर आपण बघितलं की लातूर असेल, संभाजीनगर असेल, वर्धा, नांदेड, तुमचं अमरावती, यवतमाळ, नाशिक, मुंबई, सगळीकडे मुलं रस्त्यावर उतरली, स्पॉन्टेनियसली रस्त्यावर उतरली. बरोबर. तर आता ज्या दिवशी हा निकाल आला त्याच्या आधी, म्हणजे 1 वर्ष वाढवून दिलं, त्याच्या आधी आमची मुख्यमंत्री महोदयांसोबत मीटिंग होती. माननीय CP साहेबांनी ती मीटिंग अरेंज केली होती. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत म्हणजे परीक्षा तर लादली जाणार नाही आणि जोपर्यंत संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही, एका दिवसात सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही, तोपर्यंत परीक्षा ऑफलाईनच होईल. आणि अचानक त्यांनी दुसऱ्या दिवशी ट्विट केलं की 1 वर्ष पुढे ढकलले आणि एक समिती पण नेमली. त्या समितीला आता 2 दिवसात ते 2 महिन्यामध्ये निकाल म्हणजे ते अहवाल पण दाखल करायचे की ऑनलाईन परीक्षा कशा पद्धतीने होणार. आता ती 1 वर्षाची जी मुदत दिली ते एक तर विद्यार्थ्यांना मान्य नाही, मलाही मान्य नाही. तुम्ही आंदोलन करत होते, तुम्ही आंदोलन थांबवलं, तुम्हाला ते मान्य आहे का 1 वर्ष? पहिली गोष्ट सांगतो की म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः
त्यांच्या तारुण्याच्या काळामध्ये सुद्धा परीक्षांचा त्यांनी पण अभ्यास केला असेल, काय स्पर्धा असते, ते सुशिक्षित आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत कधी राजकारण करू नये अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. आणि मुख्यमंत्री पण त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं पण सांगितलेलं आहे की ह्याच्यात राजकारण करू नका, त्याच्यात राजकारण करू नका. परंतु आत्ता मी अगदी जबाबदारीने बोलतोय ऑन रेकॉर्ड, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण केलेलं आहे. कोणी सांगितलेलं तुम्हाला आम्हाला ऑफलाईनच परीक्षा पाहिजे आहे? आमची मागणी सुद्धा ऑफलाईन परीक्षेची होती. परंतु लक्षात ठेवा की गांधीजी सुद्धा जे आंदोलन करायचे, आंदोलन आपण करतोय, उपोषणाला बसतोय, पण ते उपोषण कुठे थांबवायचं? त्याच्यामुळे जर लोकांपर्यंत जर प्रश्न पोचला असेल, आणि तह पण करावा लागतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तह केलेला ना स्वराज्य राखण्यासाठी. बरोबर. आणि म्हणून विद्यार्थी संघटना, तुम्हा सगळ्यांशी आम्ही संपर्कात होतो, विद्यार्थ्यांशी संपर्कात होतो, क्लास चालक असतील, या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, काँग्रेस पक्षाचे आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आमचे विधान परिषदेतले सभागृह नेते माननीय सतेज पाटील साहेब किंवा विजय वडेट्टीवार साहेब, या सगळ्यांशी आम्ही चर्चा करत होतो. म्हणजे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हो. जे अधिकारी आता बसलेले आहेत ते काँग्रेसच्याच काळामध्ये ऑफलाईन परीक्षा देऊनच अधिकारी झालेले आहेत ना. बरोबर. ते ऑनलाईन जाऊन झाले असते का? ते नाही. पैसे असणारा, चोरी करणारा, लबाड माणूस त्यांच्याऐवजी गेला असता, जे आत्ता होत आहे गेल्या 10 वर्षापासून. त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की 1 वर्ष हे केलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वासघात तर 100% केलेला आहे. 99% पण नाही, 100% केलेलं आहे. मागणीच नव्हती हो, ऑफलाईन नकोच आहे आम्हाला, आणि नुसती ऑनलाईन नकोय, ऑनलाईन नकोच आहे आम्हाला ऑफलाईनच पाहिजे, ऑफलाईनच पाहिजे, ऑफलाईनच पाहिजे. आणि तुम्ही बघितले असेल आपले प्ले कार्ड्स पण तसे होते. परंतु तो निर्णय घेतलेला असल्यामुळे आपण एक तात्पुरता हा पॉज आहे, ज्याला स्वल्पविराम म्हटलं जातं मराठी. आंदोलन थांबलेलं नाही, आंदोलन थांबलेलं नाहीये, स्थगित आहे. आणि म्हणून आपण तिथे घोषणा करताना आमची प्रेस नोट पण बघा की आंदोलन आपण स्थगित केलेलं आहे. आंदोलन अजूनही चाललेलं आहे, आत्ता सुद्धा आंदोलन चालू आहे. आपण लोकांशी चर्चा करतोय, विद्यार्थ्यांशी चर्चा करतोय. आज मी पुण्यात आलेलो आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. आंदोलन चालू आहे, विचार आहे हा. ऑफलाईन परीक्षाच पाहिजे, ते आपलं कंटिन्युअसली चालेल. त्यामुळे काँग्रेस पक्षाने हा आंदोलन थांबवलेलं नाहीये, हा एक पॉज आहे. बरं, पण मला एक म्हणायचं आहे की ज्यावेळेस सरकारने त्यांची भूमिका मांडली किंवा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिली, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, खरं तर विद्यार्थी सरकारवरती चिडून आहेत. पण माझा राग सरकारवरती जास्त नाही, माझा राग सगळ्यात जास्त माझा राग हा विरोधकांवरती आहे. कारण कुठलीही गोष्ट किंवा सरकार ज्यावेळेस व्यवस्थित चालवायचं असतं त्यावेळेस विरोधक स्ट्रॉंग पाहिजेत. आणि आपण पाहतो की कुठे एखादं झाड पडलं तरी मोर्चे आंदोलन होतात. ठीक आहे, ती तेवढीच महत्त्वाची गोष्ट असते. एखाद्या छोट्या गोष्टीसाठी आपण शहर बंद करतो. आज लाखो या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, फक्त त्यांच्या एकट्याच्या भविष्याचा नाही, त्याच्यात त्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आणि आज विरोधी पक्ष कुठे आहेत? जे आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन करायचं आहे ते करता येत नाही का? तर दडपशाही चालली. पोलिसांनी सगळ्या गोष्टी पॅक केलेल्या आहेत, आंदोलनाची ठिकाणं बंद केलेली आहेत, आंदोलनाचे ठिकाण ठरवून दिलेलं आहे, परमिशन मिळत नाही आहेत, काहींच्या परमिशन नाकारल्या जात आहेत. आणि विद्यार्थी आस लावून बसलेत की प्रत्येक विद्यार्थी म्हणतोय की कुणीतरी एखादा स्ट्रॉंग लीडर आमच्यासोबत असेल तर आम्हाला आंदोलन करण्यापासून कुणी अडवणार नाही. एखादं जर स्ट्रॉंग आंदोलन करायचं असेल तर स्ट्रॉंग लीडर, पॉलिटिकल लीडर पाहिजेत, जेणेकरून पोलीस आम्हाला उचलणार नाहीत, आम्हाला अभय मिळेल. ही वाट पोलीस विद्यार्थी पाहत आहेत, पण कुठलाच नेता समोर यायला तयार नाही. ठीक आहे, आपोआप तुम्ही MPSCच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन केलं, संविधानिक मार्गाने आंदोलन केलं, पण पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुण्याकडे लागलेलं आहे. कारण आजपर्यंत जी आंदोलनं झाली ती पुण्यामध्ये झाली, आणि पुण्यामध्ये आंदोलन झाल्याच्या नंतर त्याचं आउटपुट पॉझिटिव्ह निघलंय. पण दुर्दैव हे की आज पुणे सोडता बाकी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होतात आणि पुण्यामध्ये आंदोलन होत नाही. आणि पुण्यातल्या प्रत्येक विद्यार्थी अशी अपेक्षा आहे की कोणीतरी विरोधी पक्षातला नेता येईल, आम्हाला सत्तेतला पण चालतोय, पण तो आंदोलन करण्यासाठी, कारण पुण्यातलं आंदोलन यशस्वी होतं. आजही सत्तेतला कुठलाही नेता, ठीक आहे मान्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे नाव घेतलं सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, यांनी सभागृहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला. रोहितदादांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला, त्यांनी तर तो आदेश फाडला. त्याच्यानंतर अभिजित वंजारी साहेबांनी पण प्रश्न मांडला, सत्यामधले बच्चू भाऊंनी तो प्रश्न मांडला, श्वेता मालेताईंनी तो प्रश्न मांडला. पण रस्त्यावर काय? रस्त्यावर कुणीच यायला तयार नाही. किती आमदार आहेत? 5 आमदारांनी प्रश्न मांडले, बाकीचे आमदार कुठे आहेत? रस्त्यावर या विद्यार्थ्यांसाठी का? म्हणजे हा प्रश्न विरोधकांना महत्त्वाचा वाटत नाही का? हा माझा तुम्हाला प्रश्न. तुमचा प्रश्न म्हणजे तुमच्या माहितीसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 22 तारखेला विरोधी महाविकास आघाडीच्या
आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ह्याच विषयावरती आंदोलन केलेलं. आम्ही जवळजवळ महिन्याभरापासनं माननीय सतेज पाटील साहेबांच्या सोबत संपर्कात असून त्यांना ह्या आणि स्पर्धा परीक्षांच्या पोरांचे वेगवेगळे विषय जे आहेत, हा नव्हता ते वेगळे प्रश्न हा होते. 25ला Yes. ऐका ना, स्पर्धा परीक्षेच्या पोरांचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, कारण ही लढाई फक्त ऑफलाईन पुरती मर्यादित नाही आहे. ऑफलाईन हा एक विषय आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांनी मार्च 2026 मध्ये सांगितलेलं की महाराष्ट्रामध्ये 70,000 पदांची भरती करणार आहे मी. येस, कुठे आहे? त्याचं काय? त्यामुळे हे ब्रीफिंग केलेलं आणि मुलं डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत. व्हॉट्सॲपवर आहेत, आपल्या टेलिग्रामवर आहेत, ट्विटरवर आहेत, SMS वर आहेत, फोनवर पण करतात. त्यामुळे हे ब्रीफिंग बंटी पाटील साहेबांना आम्ही पूर्णपणे दिलेलं आणि त्यांनी व्यवस्थित तयारी करून 22 तारखेला पायऱ्यांवरती आंदोलन झालं. 25 तारखेला त्यांचा जो निर्णय आला त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या म्हणतात ना की आगीत तेल टाकलं विद्यार्थ्यांच्या असंतोषामध्ये आणि मग अधिवेशनामध्ये चर्चा झाली. बंटी पाटील साहेबांनी सभापतींना एक पत्र पण दिलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल, सविस्तरमध्ये Yes. त्याच्याबद्दल सांगितलं आणि जर सभागृहात प्रश्न विचारला असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्याने उत्तर द्यायला पाहिजे. आशिष शेलार आले उत्तर द्यायला, ते IT मिनिस्टर आहेत. काय उत्तर दिलं प्रश्नाचं? नाही, त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे आणि त्याची मला- खोल केली वास्तविक मला तेव्हा. म्हणजे विचारलंय आपण आंब्याबद्दल प्रश्न आणि तुम्ही उत्तर देताय टरबुजाबद्दल. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर आपण शेतकऱ्याची पोरं आहोत सगळी. आंब्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर टरबुजाबद्दल उत्तर देणारा हा महाराष्ट्राचा IT मिनिस्टर आशिष शेलार जर असेल आणि त्याचीच भूमिका तो जे करतोय हे फडणवीसांच्याच शी चर्चा करूनच होत असेल ना. त्यामुळे विरोधी पक्षांनी हा प्रश्न तिथे उचलला आणि तिसरी गोष्ट रोहितदादांनी पण चांगल्या पद्धतीने हा प्रश्न उचलला, आंदोलनं सुद्धा झाली. आता विरोधी पक्ष म्हणजे कोण? म्हणजे मी असं समजतो की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे. मी काय करू शकतो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? आमचे आमदार आहेत विधान परिषदेत, विधानसभेमध्ये, त्यांच्यापर्यंत हे प्रश्न सोडवले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती हे केली. परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये रस्त्यावरची सुद्धा लढाई होणं गरजेचं असतं आणि म्हणून म्हटलं आपण काय करू, कारण पुण्यातलं जे आंदोलन झालं, कृषीचं जे आंदोलन झालं, तुम्हाला कल्पना असेल, कृषीच्या जागावाढीचं जे आंदोलन होतं त्यावेळेस आपण त्या MPSCच्या सचिव होत्या सुवर्णा खरात मॅडम, त्यांची जाऊन भेट घेतली आणि तिथे आपण आंदोलन केलेलं. त्यावेळेस मी आम आदमी पक्षात होतो. प्रोटेस्ट केला, शिष्टमंडळ वरती गेलं, जे काही 22-23 प्रश्न होते त्यांची उत्तरं त्यांनी दिली, ती लिहून काढली आपण आणि खाली येऊन MPSCच्या कार्यालयावरती आपण एक ट्विटर लाईव्ह केलेलं संध्याकाळी 5:30-6 वाजता. आणि ते ट्विटर लाईव्हच्या नंतर संध्याकाळी पोरं रस्त्यावर उतरली. अहिल्या लायब्ररीच्या तुम्हाला कल्पना असेल तर 3 दिवस ते उपोषण चाललेलं. तर मुद्दा असा आहे की आपण काय करू शकतो ह्या विचाराने मग आपण म्हटलं की अधिवेशनाचा काळ आहे, आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून 8 तारखेला आपण आंदोलनं सुरू करू. 8, 9 आणि 10 3 दिवस आहेत. 10 तारखेला अधिवेशन संपणार आहे आणि म्हणून MPSCच्या समोर पोलीस म्हणत होते की तुम्ही आझाद मैदानात जाऊन बसा. आझाद मैदान म्हणजे एक प्रकारची जेल आहे, तुम्हाला अगदी स्पष्ट सांगायचं तर. पुण्यामध्ये सगळी नाकेबंदी केलेली तुम्ही, म्हणजे छावणीचं स्वरूप आलेलं पुण्यात, जसं काय एखादा म्हणतात ना की कुठेतरी काय हल्ला होणार आहे तेवढा. तुम्ही काय घाबरता? ह्या निशस्त्र लेकरांना, पोरांना घाबरता तुम्ही? त्याच्यासाठी गृहमंत्री असे आदेश देतात. म्हणून म्हटलं की आता गनिमी काव्याने काहीतरी वेगळं करायला पाहिजे आपण, पण ज्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे. आणि म्हणून माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्यासोबत सांगितलं की सर आत्ता आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण हा आहे ना, हा घात आहे. हा राज्य सरकारने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी केलेला खेळ आहे, त्यांच्या कुटुंबियांशी केलेला खेळ आहे आणि ह्याच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे. अध्यक्षांनी ताबडतोब सांगितलं, धनंजय तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. आमची एक म्हणतात ना की मैत्री खूप चांगली आहे आणि आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की आपण सगळी आंदोलन ही संविधानिक चौकटीतच करतो आणि आपला सत्याग्रह असतो, सत्याचा आपण आग्रह करतो आणि अहिंसात्मक मार्गाने आपण आंदोलन करतो खूपच. आपण म्हणजे मागे BMCला आपण घेराव घातलेला, त्याच्या केसेस आहेत आपल्यावरती, पण तो प्रश्न सुटला. त्यामुळे दादांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही करा, व्यवस्थित करा आणि म्हणून मग आपण MPSCच्या समोर बसलो. 8 तारखेला बसलो. आत्ताच 16 तारखेला ते आंदोलन आपण संपवलं, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला, स्थगित केलं, म्हणजे तिकडचं हे केलं. तर मग 8, 9 आणि 10 आपली अपेक्षा होती की त्या दिवशी काहीतरी निघेल. त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की याच्यात काँग्रेस पक्ष म्हणजे अध्यक्षांचा, सतेज पाटील साहेबांचा, वडेट्टीवार साहेबांचा पूर्णपणे याच्यामध्ये मार्गदर्शन आहे, सक्रिय सहभाग आहे. परंतु काही गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे दिसतात, काही गोष्टी पसरत नाहीत, असं का दोष. पण काँग्रेस पक्ष
हा प्रश्न सुटेपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय द्यायला कटिबद्ध आहे. हे मी ते आज तुमच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. तर उद्या जर संविधानिक मार्गाने आंदोलन करायचं ठरलं, हम्म. जर कारण मान्य नाहीये, निर्णय मान्य नाहीये, याच्या विरोधात जर संविधान मार्गाने जर आम्हाला आंदोलन करायचं असेल, तर मी वारंवार म्हणतोय की कोणीतरी स्ट्रॉंग लीडर आमच्यासोबत पाहिजेत, मग तो कोणीही असो. म्हणजे माझा तुम्हाला शब्द आहे की आम्ही जेलमध्ये जाऊ, आम्ही केसेस घेऊ आमच्यावरती, आम्ही पुढे राहू, मुलांनी काळजी करू नका. ही आमची भावंडे आहेत, ही आमची लेकरं आहेत. मी पण शेतकऱ्याचाच पोरगा आहे. मी बघितलेले आहेत माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, काय संघर्ष जो असतो ना वयाच्या 20व्या वर्षी सुरू होतो, आणि तो काही पोरांच्या आयुष्यात लग्न होत नाहीयेत, पोरांची नोकरी नाही मिळाली म्हणून. बरोबर. काय चालवलं, काय हा खेळखंडोबा चालवलेला आहे तुमचा सरकारकडनं. त्यामुळे काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, जबाबदार आहे. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. नक्की. हा विषय आमच्या दृष्टीने टॉपमोस्ट अजेंडावाला विषय आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व, काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी विद्यार्थ्यांसोबत हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी, हा म्हणजे दोन, एक तर ऑफलाईन परीक्षाच घेतली पाहिजे, आणि याच वर्षी 31 डिसेंबरच्या आत देवेंद्रजींनी सांगितलेलं जे काही 60,000 ते 70,000 पदांची भरती काढणं, हा दोन विषय घेऊन आम्ही रणनीती बनवतो आहोत. नक्कीच. असं नको व्हायला, नाही तर 1 वर्ष वाढवून दिलंय आणि जे 30,000 पदांसाठी हा घाट घातला होता सगळा, ते परत 2027 मध्ये. दुर्दैवाने काय तुम्ही अगदी महत्वाचं बोललात की जनतेकडे बघताना ना सरकार शत्रू म्हणून बघतो. बरोबर. रयत आहे ना ही. छत्रपतींनी रयतेचं राज्य बनवलेलं, आणि रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावला जाऊ नये असं त्यांनी सैनिकांना सांगितलेलं. एक्झॅक्टली. आणि इथे सैनिक काय करतात, निशस्त्र जी शेतकऱ्याची कष्टकऱ्याची पोरं आहेत, आपले पूर्वज सैन्यात होते महाराजांच्या, त्यांच्या आणण्यासाठी, त्यांना याच्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये उद्यापासून त्यांनी मला वाटतं 144 लावलेलं आहे, जमावबंदी लावलेली आहे. कशासाठी? 5 पेक्षा जास्त लोक जमाव हा नाही. सांगा मला तुम्ही. तेव्हा हे सरकार जनतेकडे एक म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीमध्ये एक शत्रूशी डील करताना जसं डील करतात ना, रयतेसारखं डील नाही करतायत ते. म्हणजे हे सरकार इंग्रज आणि व्हाईट मुघल यांचं कॉम्बिनेशन जे असेल तशा पद्धतीने राज्यकारभार करताय का, अशी जनभावना झालेली आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघताय की दिल्लीमध्ये सुद्धा तरुण पोरं नीटच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत, पुण्यात आंदोलनं झाली आहेत, काल शिवाजी पार्क जवळ आंदोलन झालं. त्यामुळे सरकारच्या ह्या असंवेदनशीलपणाला उत्तर फक्त संविधान आणि सत्याग्रह आहे. नक्कीच. आणि त्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही आश्वासन देताय, पण मी एक आव्हान करतो, म्हणजे तुम्हालाही आव्हान करतो, ॲज अ काँग्रेस पक्षाला आव्हान करतो, आणि बाकी विरोधी पक्षांनाही आव्हान करतो, आणि जर धमक असेल तर सत्ताधारी पक्षाला पण आव्हान करतो की हे आंदोलन 1 दिवसात थांबणार नाही. आज आपण पाहतो की नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या विरोधात सोनम वांगचुक तिथं उपोषणाला बसले होते, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत होते. परिस्थिती खालवली म्हणून किंवा अन्य काही कारणांनी त्यांना तिथून उचललं. ते अन्नत्याग आंदोलन करत होते, ते एकटे अन्नत्याग करत होते. तर माझं एक आव्हान आहे, आम्हाला जर स्ट्रॉंग पाठिंबा असेल, सपोर्ट असेल, संविधानिक मार्गाने जर सपोर्ट असेल, तर आमचे 1,000 विद्यार्थी तयार करू. ते उपोषणाला बसतील. क्या बात आहे. फक्त नेता उपोषणाला बसणार नाही, किंवा ज्यांचा आम्हाला पाठिंबा आहे ते उपोषणाला बसणार नाही. तुम्हाला उचलून नेलं तर आम्ही काय करायचं, किंवा जो नेता तिथं बसणार आहे त्याला उचलून नेलं तर आम्ही काय करायचं. आमचे 1,000, कमीत कमी 1,000 विद्यार्थी अन्नत्याग आंदोलनाला बसतील आणि संविधानिक मार्गाने असतील. आता यांनी पॅक केलंय सगळं, तुम्हाला नाही होऊन द्यायचं संविधानिक मार्गाने, तुम्हाला नाही रस्ते एकत्र येऊन द्यायचं. संविधानिक मार्गाने 1,000 विद्यार्थी आम्ही तयार करू. तुम्ही असो किंवा आणखीन कुठलाही विरोधी पक्ष नेता असो किंवा कुठलाही स्ट्रॉंग लीडर असो, त्यांनी यावं, त्यांनी आंदोलन उभा करावं. आमचे 1,000 विद्यार्थी तिथं असतील, कमीत कमी 1,000. त्याच्या पुढे जो आकडा असेल तो कसा मॅनेज करायचा, तो कसा सांभाळायचा, ते पोलिसांना कसं मॅनेज करायचं, किंवा मॅनेज करायचं म्हणजे पोलिसांना कशा पद्धतीने संवाद साधायचा, ही तुमची जबाबदारी असली पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत असतो. किरण भाऊ, मी थोडक्यात सांगतो की जी आपण 9 दिवस उपोषण केलं ना, त्यावेळेस पोलिसांची जी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशीची भूमिका अत्यंत कठोर होती. म्हणजे बसायला जागा नाहीये. MPC जे तुम्ही समोर बघितलं असेल, कुठे जागा बसायला. आम्ही गनिमी काव्याने व्यवस्थित प्लॅनिंग करून जागा शोधली, तिथे बसलो, आणि 9 दिवस पोलिसांना सुद्धा अपेक्षित नव्हतं. शेवटी काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, हे जेव्हा त्या DCPला सांगितलं ना, तेव्हा DCP अर्धा मिनिट शांत बसला. DCPला हे पण सांगितलं, साहेब काँग्रेस पक्षाच्या काळातच तुम्ही IPS झालेला होतो साहेब,
आणि तुमची परीक्षा सुद्धा ऑफलाईन परीक्षा झालेली आहे साहेब. जर ऑनलाईन परीक्षा असते ना तर तुम्ही कदाचित भ्रष्टाचार झाला असता आणि त्या भ्रष्ट सिलेक्शन प्रक्रियेमुळे तुम्हाला सुद्धा तुमच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे तुम्ही आता म्हणालात तेव्हा मला नेताजी सुभाषचंद्र बोसांचं स्वातंत्र्य लढ्यातला वाक्य आठवलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आमचा मुलांना शब्द आहे. तुम्ही जर 1000 मुलं असाल, तुम्ही जर सोबत येत असाल तर तुमची परीक्षा, सगळ्याच परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील. ह्याच्यासाठी जे काही करायचं आहे संविधानिक चौकटीत, काँग्रेस म्हणजे फक्त आणि फक्त संविधानिक चौकटीतल्याच गोष्टी करतो. आम्हाला तेच अपेक्षित आहे. तुम्ही कारण सोबत हा या, विद्यार्थी तुम्ही सोबत या. आपण ऑफलाईन परीक्षा झालीच पाहिजे, कायमस्वरूपी झाली पाहिजे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. याच्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर ही जी पदं पण आहेत 60 ते 70 हजार, ती सुद्धा मला वाटतं तो पण एक विषय खूप गंभीर आहे. हे 2 विषय घेऊनच आपण आंदोलन उभं करू. आणि याच्यात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ, सतेज पाटील साहेब, माननीय विजय वडेट्टीवार साहेब, काँग्रेस पक्षाची संघटना ही सगळीपणे एकदा शब्द दिला, एकदा कमिटमेंट दिली की पूर्णपणे याच्यामध्ये उभी राहील. आणि एक मला पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट काय वाटते याच्यात की राहुलजींनी, म्हणजे आत्ता NSUI आणि युथ काँग्रेस या काँग्रेसच्या ज्या 2 संघटना आहेत, त्यांनी देशभरामध्ये ह्या पेपर फुटीच्या विरोधात, घोटाळ्याच्या विरोधात मोठं आंदोलन केलेलं आहे. म्हणजे हरियाणामध्ये त्यांच्यावरती वॉटर फायरिंग झालेलं आहे, जखमी झालेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. दुर्दैवाने ट्रॅडिशनल मीडियामध्ये हे दिसत नाही आहे. आपण जे आत्ता करतोय ना, हा प्रश्न परीक्षार्थींचा आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाने जी राष्ट्रीय लेवलवरती जी लाईन घेतलेली आहे, म्हणजे कदाचित आज अधिवेशनामध्ये सुद्धा ह्याच विषयावरती चर्चा होईल. दिल्लीमधलं उपोषण किंवा मुख्य विषय काय आहे की परीक्षा पद्धती सदोष आहे. आपला विषय पण परीक्षा पद्धती सदोषचाच आहे ना. आणि आपल्याला सदोष नको आहे, आपल्याला ऑफलाईन पाहिजे. जी परीक्षा पद्धती MPSC एवढी वर्ष व्यवस्थित राबवते तीच पाहिजे. त्यामुळे हा विषय आणि काँग्रेस पक्षाचा जो स्ट्रॅटेजिक इश्यू जो आहे, विषय जो हाती घेतलेला आहे, त्याच्याशी हा 100% मिळता जुळता असल्यामुळे नुसतं महाराष्ट्राच नव्हे तर देशभरातनं काँग्रेस पक्ष स्ट्रॅटेजिक असल्यामुळे ह्या विषयासाठी पूर्णपणे चांगलं अलाइनमेंट होऊन हा प्रश्न पुढे जाऊ शकेल असं मला पूर्णपणे खात्री आहे. एक जाता जाता शेवटची गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्षाची, म्हणजे माझे जे सहकारी आहेत, जे सिनियर सहकारी आहेत, आणि त्यांच्याशी सुद्धा कानावर हा विषय घातलेला आहे आणि ते सुद्धा अत्यंत सकारात्मक आहेत, जे नॅशनल लीडर्स आहेत काँग्रेस पक्षाचे. आणि आजच डॉक्टर कुमार सप्तर्षींचं जे अंत्यदर्शनासाठी मी गेलेलो. बाय द वे तुम्हाला माहिती आहे की अधिवेशनाच्या सेकंड दिवशी, मला वाटतं 7व्या दिवशी, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आलेले, तुषारभाई. आम्ही त्यांना तुषारभाई म्हणतो. तुषारभाई म्हणाले की तुम्ही 7 दिवस झाले, आजचा 7वा दिवस आहे, सरकारला काहीच जाग येत नाही आहे. GA अगरवाल नावाचे जे IITian होते, पर्यावरण तज्ज्ञ जे होते, जे IAS अधिकारी पण होते, त्यांनी 111व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तरी सरकारने काय दखल घेतली नाही. त्यांना गंगा मैया जिला म्हटलं जातं, तिच्या शुद्धीकरणासाठी, तिच्यातल्या प्रदूषणाच्या विरोधात त्यांनी लढा केला. तुषारभाई म्हणाले की तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हे करावं लागेल. माझी थोड्या वेळापूर्वी तुषारभाईंची भेट झाली आणि त्यांना मी सांगितलं की तुषारभाई, मी आत्ता जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, संघटनांची, क्लास चालकांची, तज्ज्ञांची भेटी घेणार. तर जर आंदोलन महाराष्ट्रव्यापी जर उभं करायचं झालं असेल पुण्यात किंवा हे, तर तुमचा सक्रिय हे पाहिजे. ते बोलले की हो धनंजय, बापू के विचारों से आप रास्ते चलोगे तो आपके साथ में आना मेरा फर्ज है. क्या बात आहे. त्यामुळे हर्षवर्धनदादा सपकाळ सुद्धा गांधीजींच्या विचारावर चालणारा माणूस आहे. स्वतः तुषारभाई सुद्धा आहेत. आणि तसे आपण, तुम्हाला माहिती आहे की 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर हे 3 दिवस आपण नागपूरमधली दीक्षाभूमी ते वर्धा सेवाग्राम अशी 3 दिवसाची पदयात्रा काढलेली, सद्भावना यात्रा, ज्याचं नेतृत्व तुषार गांधीजी आणि माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी केलेलं. त्यामुळे एकतर पॉलिटिकल आपली जी, म्हणजे राजकीय संघटनेतली जी व्यवस्था जी आहे काँग्रेस पक्षाची ती, आणि याच्या व्यतिरिक्त बाहेरची जी मंडळी जी आहेत, ज्यांची क्रेडिबिलिटी आहे, ज्यांचं स्वच्छ चारित्र्य आहे, तुषार गांधी असतील, आता त्या दिवशी आंदोलनात डॉक्टर दीपक पवार सुद्धा आलेले आपल्यासोबत. तर अशी सगळी माणसं जी आहेत, ज्यांच्यासोबत मी स्वतः गेले 25 ते 30 वर्ष काम करतोय माझ्या लहानपणापासून, आणि ज्यांची क्रेडिबिलिटी जी आहे ती वादातीत आहे. म्हणजे ती खूप, डॉक्टर कुमार सप्तर्षी एक त्यातले होते, ते मार्गदर्शन करायचे ह्या विषयांबद्दल. काय असेल तर मी सरांना फोन करायचो. एकदा ते लंडनला गेलेले, लंडनवरनं त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, तलाठीच्याच काळात मला आठवतं. त्याच्यामुळे अशी माणसं आहेत
प्रत्येकजण फिजिकली उतरू शकत नाही. त्यामुळे जर शब्द दिला तर ती कमिटमेंट पूर्ण करणं, आणि हे आमचं संविधानिक कर्तव्य मानतोय. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर बरोबर. की हा राज्यातल्या रयतेचा प्रश्न आहे, रयतेवरती अन्याय होतोय, आणि तो अन्याय दूर करण्यासाठी जे काय करावं लागेल संविधानिक चौकटीत, हे छत्रपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तोच विचार घेऊन गांधींच्या मार्गाने आपण पुढे जाऊन हा प्रश्न सोडवू. नक्कीच सर. खरं तर आभार तुमचे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने याच्यासाठी मानतो की तुम्ही एक स्टँड घेतला आणि तुम्ही MPSCच्या ऑफिसच्या बाहेरच आंदोलनाला बसलेत. ठीक आहे, संपूर्ण एज जरी नसलं तरी कुठंतरी याची सुरुवात झालेली आहे. सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे, आणखीन 10 पावलं त्यांना कसं मागं ढकलायचं याच्यासाठी तुम्ही जे आता काही शब्द दिला आहे, आणि तो काही ऑफ रेकॉर्ड नाही, ऑन रेकॉर्ड आहे, आणि त्याच्यामुळं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि विद्यार्थी तुमचे नेहमी ऋणी राहतील जर हे 100% ऑफलाईन झालं तर. नाही, ऋणी वगैरे नाही. मला असं वाटतं की हे आपलं कर्तव्य आहे. येस. त्याच्यामुळे ऋणी वगैरे असं बोलू नका. हा माझा पण प्रश्न आहे. मला सुद्धा 2 मुलं आहेत, त्यांना सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न माझा आहे. आणि घटनेचं महत्त्वाचा एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की घटनेचं कलम 14 आणि कलम 16 खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ते वाचलं पाहिजे. एकतर MPSCचे मुलं आहेत, पाठ असतेच. 14 तुम्हाला माहिती आहे की इक्वॅलिटी बिफोर द लॉ, राईट. आणि कलम 16 काय म्हणतं की इक्वल अपॉर्च्युनिटीज इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. त्याच्यामुळे तुमचा जो विषय आहे ना, हे तुमचा संविधानिक अधिकार आहे. नक्कीच. आणि हे सरकार तुमचा संविधानिक अधिकार जो आहे तो संविधानिक अधिकार तुमच्यापासून खेचून घेत आहे, आणि हुकुमशाही पद्धतीची, कंत्राट पद्धतीच्या माध्यमातून तुमचा जे स्वप्न आहे सरकारी अधिकारी बनायचं ते उद्ध्वस्त करणारी यंत्रणा आणते. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या संविधानिक अधिकारासाठी उतरावं लागेल. आपण खांद्याला खांदा लावून ही लढाई लढूया. नक्कीच मित्रांनो, लढाई अजून संपलेली नाही, लढा थांबलेला नाही, ऑनलाईन मान्य नाही. जोपर्यंत ऑफलाईन होत नाही, संपूर्ण ऑफलाईन, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. तुर्तास 1000 विद्यार्थी आपल्याला पाहिजेत की जे अन्नत्याग आंदोलन करू शकतो. मला माहिती आहे आता कमेंट्स असतील, 1000 नाही 1 लाख येतील, 5 लाख येतील, 10 लाख येतील. ठीक आहे, जेवढे येतील तेवढे येतील, पण कमीत कमी 1000 विद्यार्थी पाहिजेत. हा लढा अजून संपलेला नाही. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.